श्री स्वामी समर्थ. 20 डिसेंबर 2023 ते 27 डिसेंबर 2023 या काळामध्ये दत्त जयंतीचे औचित्य साधून गुरुचरित्र पारायण सोहळा साजरा होणार आहे. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ 5वा वेद मानला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शास्त्रशुद्ध पारायण करण्यासाठी कोणते नियम पाळणे गरजेचे आहे ते जाणून घेऊया. सगळ्यात पहिला व महत्त्वाचा नियम असा आहे की गुरुचरित्र वाचन करताना तुमचे अंतःकरण हे पवित्र आणि निर्मळ पाहिजे. पारायण चालू करण्याच्या एक दिवस अगोदर 4 श्वान म्हणजे 4 कुत्र्यांना आणि 1 गाईला नैवेद्य द्यायचा आहे. श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करायचे आहे. वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र या मंत्रांचा जप करायचा आहे व श्री गणपती अथर्व शीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करायची आहे. गुरुचरित्राचे वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4 या दरम्यान करायचे आहे. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्यामुळे या वेळेला पारायण वाचन बंद ठेवावे. 7 दिवस ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. जमिनीवर चटई किंवा सतरंजी अंथरून त्यावरती झोपायचे आहे. 7 दिवस कोणाच्याही घरचे शिजवलेले अन्न म्हणजेच परान्न खाऊ नये. आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न चालू शकते. उपवास करू नये. दोन्ही वेळेस सकाळ आणि संध्याकाळ 1 धान्य फराळ करावा. काही समस्या असतील तर स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही. श्री गुरुचरित्र पारायण कालावधीमध्ये मृत शौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबामध्ये जर कोणी मृत झाले किंवा नवीन बाळ जन्माला आले असेल तर अशा वेळेला श्री गुरुचरित्र पारायण अर्धवट सोडू नये. ते दुसऱ्या कुणाकडून तरी पूर्ण करून घ्यावे. पारायण काळामध्ये पुरुषांनी दाढी वाढवू नये. स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसेच या काळामध्ये चामड्याच्या चप्पलऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल वापरावेत. सप्ताह कालावधीमध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीला नैवेद्य दाखवून आरती करावी. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये मासिक पाळी विषयक अशौच पाळावे. वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे. कांदा, लसूण खाऊ नये. विज्ञान सांगते की शरीराची उष्णता वाढल्यास त्रास होऊ शकतो. शक्यतो पित्तकारक पदार्थ म्हणजेच कडधान्य डाळी वर्ज्य कराव्यात. त्याऐवजी हविष्यान्न म्हणजेच दूध पोळी खावी. हिरवी पालेभाजी घ्यावी. थोडक्यात आहारशास्त्र पाळावे जेणेकरून आपले लक्ष वाचनावरून विचलित होणार नाही. पूर्ण पारायण कालावधीमध्ये काळे वस्त्र वर्ज्य करावे. 7 दिवस शुभ बोलावे. कुणाविषयी राग द्वेष ठेवू नये. तसेच आयुष्यात पुढे पण असंच राहण्याचा प्रयत्न करावा. गर्भवती स्त्री पारायणास बसू शकते, पण शास्त्रवचन सांगते की 7व्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्रीस जास्त बैठक शक्य होत नाही. त्यामुळे इतर सेवेत भाग घेऊ शकता. ज्यांना शक्य असेल त्यांनी बसण्यास हरकत नाही. श्री गुरुचरित्र हा 5वा वेद आहे. यामुळेच रोज रात्री पारायण काळामध्ये अभद्र बोलले गेले, वागले गेले, शब्द उच्चार चुकीचे झाले असतील यास्तव क्षमा याचना म्हणून रोज रात्री किंवा झोपण्यापूर्वी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र वाचन करावे. या सप्ताहामध्ये अजून पुण्य कमवायचे असेल तर दुःखी, आर्त, पीडित, मुमुक्षुत आहेत त्यांना दुःखमुक्तीचा स्वामी सेवेचा मार्ग समजावून त्यांना स्वामी सेवेला लावावे. परस्त्री ही माते समान आहे हे मार्गाचे वैशिष्ट्य आहे. त्याप्रमाणेच आचरण करावे. परस्त्रीला माते समान मानावे. गुरुचरित्र सप्ताह 7 दिवसाचे पारायण या पद्धतीनं करायचा असतो. परंतु 21 दिवसात 3 पारायण, 49 दिवसात 7 पारायण देखील करायच्या पद्धती आहेत. 7 दिवसांच्या सप्ताहाची 8व्या दिवशी सांगता करावी. सांगतेच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व श्री गुरुचरित्र ग्रंथकरिता नैवेद्य मांडावा. ग्रंथांचा नैवेद्य गाईला
खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे. श्री गुरुचरित्र वाचन कालावधीमध्ये स्वामी सेवेकऱ्यांनी नित्यसेवेमध्ये खंड पडू देऊ नये. पारायण कालावधीमध्ये शक्यतो गाव वेस सोडून जाऊ नये. अगदीच अतितटीच्या वेळी किमान जिल्ह्याच्या बाहेर तरी जाऊ नये. एक दिवसीय गुरुचरित्र पारायण हे फक्त दत्तधामावर व राष्ट्रसेवेसाठी करावे. वैयक्तिक पारायण 7 दिवसांचे करावे. 7 दिवसांचे श्री गुरुचरित्र वाचण्याची पूर्वापार पद्धत. पहिला दिवस अध्याय 1 ते 9, दुसरा दिवस अध्याय 10 ते 21, तिसरा दिवस अध्याय 22 ते 29, चौथा दिवस अध्याय 30 ते 35, पाचवा दिवस अध्याय 36 ते 38, सहावा दिवस अध्याय 39 ते 43, सातवा दिवस अध्याय 44 ते 53. अशा प्रकारे श्री गुरुचरित्राचे निष्ठापूर्वक पारायण केल्याने जीवनातील बऱ्याच अडचणी कमी होतात. अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो. तेव्हा परिसाचा सहवास स्वीकारून आपल्या आयुष्याचे सोने करून घ्यावे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, कमेंट व सबस्क्राईब करा आणि शेअरही करा, जेणेकरून जास्तीत जास्त सेवेकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचू शकेल. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.